हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जेजुरकर भूषण तुमचं गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। माझे जे विद्यार्थी मित्र डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हा कोर्स करत आहेत आणि त्यातले त्यात डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा कोर्स करत आहेत, कंडक्टेड बाय MSBTE महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई, तर त्यांच्यासाठी हा जो सेशन आहे तो खूप उपयुक्त ठरणार आहे। मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे की ॲक्च्युअली जो काही तुमचे कोर्स कंडक्ट केले जात आहे ते कशा प्रकारे कंडक्ट केले जात आहे, तर त्यातली त्यात एक स्पेसिफिक कोर्स विषयी एक स्पेसिफिक सब्जेक्ट विषयी आपलं हे डिस्कशन असणार आहे। ओके, सो विल डिस्कस दॅट। बिफोर दॅट समथिंग about myself. So myself Jezurkar Bhushan Ashok. I graduated in civil engineering. I have completed my master in structural engineering. Also I have 3+ years of teaching experience in different civil engineering competitive examination. Also I have cleared Maharashtra Engineering Services 2019 conducted by MPSC Maharashtra Public Service Commission. I have also appeared for the 2018 interview of the Maharashtra Engineering Services again conducted by MPSC, that is Maharashtra Public Service Commission. त्यानंतर आपली जी गेट एक्झाम कंडक्ट केली जाते मित्रांनो ग्रॅज्युएशन लेवलला असताना सिव्हिल इंजिनिअरिंगची, तर त्यामध्ये 2020च्या गेटमध्ये आय हॅव अचीव्ड दी 60+ स्कोर। आफ्टर दॅट जे काही अगोदरच्या गेट एक्झाम झाल्या होत्या 2017 असेल, 18 असेल किंवा 19 असेल, त्या सगळ्या गेट एक्झाम मी काय केलेले आहे, क्वालिफाय केलेले आहे, क्रॅक केलेले आहे। ओके, सो दिस इज समथिंग अबाउट माय सेल्फ। आता आपला जो मेन पॉईंट ऑफ डिस्कशन आहे त्याकडे आपण वळूया। बघा, लक्षात घ्या, जर तुम्ही डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जे आपण म्हटलं कोण कंडक्ट करतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई। ओके, तर त्याचं जर 4th सेमिस्टर मित्रांनो तुम्ही जर बघितलं की जे सध्या आय स्कीम सिलेबसमध्ये आहे ती विथ इफेक्ट फ्रॉम दी 2017-18, जी तुमची आय स्कीम सध्या सुरू आहे ती इट इज विथ इफेक्ट फ्रॉम दी 2017-18, बरोबर। तर हे जे 4th सेमिस्टर आहे मित्रांनो डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचं, तर त्यामध्ये थेअरी ऑफ स्ट्रक्चर हा एक सब्जेक्ट तिथे इन्क्लूड केलेला आहे। तो जर सिलेबस तुम्ही जर बघितला तर थेअरी ऑफ स्ट्रक्चर दॅट इज टॉस हा तिथं एक सब्जेक्ट इन्क्लूड केलेला आहे। आणि हा जो थेअरी ऑफ स्ट्रक्चर आहे मित्रांनो, तर ज्यावेळेस तुम्ही ह्या स्कीम बघता तर त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला एक कोड स्पेसिफाय केलेला आहे। आणि थेअरी ऑफ स्ट्रक्चरसाठी तुम्ही जर बघितलं तर जो सब्जेक्ट कोड आहे तो किती आहे, 22402। लक्षात घ्या, काय आहे कोड 22402। म्हणजे ज्यावेळेस पण तुम्हाला कोणती पण एखादी गोष्ट सर्च आउट करायची आहे रिगार्डिंग धिस सब्जेक्ट दॅट इज थेअरी ऑफ स्ट्रक्चर, तर तुम्ही काय करू शकता, या कोडच्या मदतीने काय करू शकता, तिथं नेटवरती सर्च आउट करू शकता। आलं का लक्षात? मग थेअरी ऑफ स्ट्रक्चर मित्रांनो हा जो सब्जेक्ट आहे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे। मग बऱ्याच डिमांड विद्यार्थी मित्रांकडून आलेले आहे की सर थेअरी ऑफ स्ट्रक्चर सब्जेक्ट तर खूप इम्पॉर्टंट आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, पण त्यामध्ये थोडेसे आम्हाला कॉम्प्लेक्सिटी येत आहे किंवा लर्न करण्यामध्ये थोड्याशा डिफिकल्टीज येत आहे। तर मित्रांनो डोंट वरी, त्या अनुषंगानेच आपण काय करणार आहे की थेअरी ऑफ स्ट्रक्चरच्या रिलेटेड तुम्हाला कशा प्रकारे गायडन्स प्रोव्हाइड करता येईल तर त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहे, बरोबर। तर याविषयी काय आपण गायडन्स करणार आहे, कशा प्रकारे प्रोव्हाइड करणार आहे हे सगळं आपण बघूयाच। पण त्या अगोदर हा थेअरी ऑफ स्ट्रक्चर जो सब्जेक्ट आहे याचं करिक्युलम काय आहे त्याला आपण समजून घेऊया। ओके, सो बघा, थेअरी ऑफ स्ट्रक्चरचं तुम्ही जर बघितलं तर जी काही टीचिंग स्कीम आहे, साधारणतः बघा की ज्यावेळेस एक सब्जेक्ट डिझाईन केला जातो तर त्यामध्ये टीचिंग स्कीम डिझाईन केली जाते की तुमचे किती वीकली लेक्चर्स तिथं असले पाहिजे, त्यानंतर किती वीकली प्रॅक्टिकलचे हावर्स असले पाहिजे। तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर साधारणतः थेअरी ऑफ स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो यामध्ये कोणतंही प्रॅक्टिकल इन्व्हॉल्व नाहीये। कारण तुम्ही थेअरी ऑफ स्ट्रक्चर हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा जर बघितला तर यामध्ये लर्निंग बेस्ड जो डेटा आहे तो असणार आहे, तर प्रॅक्टिकली तुम्ही तिथं जाऊन कोणतं एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकत नाही, इट विल बी अ बिग डील। ओके, पण त्याआधी तुम्ही बघा की बाकीचं जर तुम्ही जर बघितलं जे थेरोटिकल डिस्कशन असेल किंवा काही तुम्हाला ट्युटोरियल प्रोव्हाइड केले जातील तर साधारणतः वीकली जर बघितलं तर एक 6 आवर्सचा लोड तिथं आहे। त्यामध्ये 4 आवर जे आहेत ते लेक्चरसाठी दिलेले आहेत आणि 2 आवर जे आहे ते ट्युटोरियलसाठी दिलेले आहे। एक करिक्युलम समजून घ्या मित्रांनो। बघा, कोणती पण गोष्ट सुरुवात करण्या अगोदर त्या गोष्टीचं बेसिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे की आपल्याला काय लर्न करायचं आहे। सपोज तुम्ही थेअरी ऑफ स्ट्रक्चर लर्न करायला जाताय किंवा ज्या कोर्ससाठी तुम्ही एनरोल केलेला आहे, तुम्ही डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एनरोल केलेला आहे मित्रांनो, आणि 4th सेमिस्टर जर तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर त्या सेमिस्टरमध्ये जो कोर्स आहे, जो सब्जेक्ट आहे तो कशा प्रकारे रन होणार आहे याची तुम्हाला अगोदर आयडिया असली पाहिजे। त्यानुसार तुम्ही काय करू शकता, प्रिपरेशन करू शकता। ओके, तर ही टीचिंग स्कीम आहे ती तुमच्या करिक्युलम जे अकॅडमिक करिक्युलम आहे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे। ओके, पण फॉर इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला फक्त हे सांगितलेलं आहे। ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो इथं जर बघितलं तर जो तुम्हाला 4th सेम क्लिअर करायचा आहे आणि त्यातली त्यात हा थेअरी ऑफ स्ट्रक्चर सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे, तर कशा प्रकारे तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन असणार आहे किंवा MSBTE तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतंय, ते कशा प्रकारे तुमच्याकडनं एक्झाम घेणार आहे, तर व्यवस्थित लक्षात घ्या। आपण अगोदर सांगितलं की
जो काही आपला थिअरी ऑफ स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे तर त्यामध्ये कोणतंही प्रॅक्टिकल इन्व्हॉल्व नाही आहे, बरोबर ना, त्याच्यामध्ये कोणतंही प्रॅक्टिकल इन्व्हॉल्व नाही आहे. इथं तुम्ही जर बघितलं इथं तर बघा 2 एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे, एक आहे ESE आणि एक आहे PA. सर मग आता ESE आणि PA काय आहे तर मित्रांनो लक्षात घ्या. ESE म्हणजे काय, ESE इज दी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, जी की तुमच्या सेमिस्टरच्या सगळ्यात एंडला एक एक्झाम होणार आहे. ओके, आणि ही ESE एक्झाम जर तुम्ही बघितली मित्रांनो तर साधारणतः 70 मार्क्सची ही तुमची एक्झाम होणार आहे. मग सर ही 70 मार्क्सची जी आमची एक्झाम होणार आहे मग त्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातील किंवा कशा प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे तर ते पण आपण डिस्कस करणार आहे. त्या अगोदर ही स्कीम समजून घेऊया. बघा लक्षात घ्या, ही जी एक्झामिनेशन स्कीम आहे यामध्ये MSBTनं काय सांगितलं आहे की ESE जी एक्झाम आहे तुमची किंवा एंड सेमिस्टर एक्झामिनेशन जी होणार आहे कंडक्ट, किती एक्झामची होणार आहे, मॅक्झिमम 70 मार्क्सची एक्झाम कंडक्ट होणार आहे. मग तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेशन आहे, तुम्हाला जर पास म्हणून जर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला मिनिमम किती मार्क्स भेटले पाहिजे, तर मिनिमम तुम्हाला 28 मार्क्स तिथं अचीव करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर बघा जी PA आहे, PA मग सर काय आहे तर P आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. PA म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. मग सर ही प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जी आहे त्याला किती मार्क दिलेले आहे तर प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये तुम्हाला 30 मार्क्सचं कंडक्शन असणार आहे आणि त्याच्यामध्ये मिनिमम मार्क्स तुम्हाला 0 असले तरी चालू शकता, पण त्यामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मग मला सांगा मॅक्झिमम प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी 30 मार्क आहे. मग सर हे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट काय राहतं तर बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचं सेमिस्टर कंडक्ट केलं जातं तर सेमिस्टर कंडक्ट करताना तुमच्याकडनं डिफरंट ॲक्टिव्हिटीज तिथनं कंडक्ट करून घेतल्या जातात जेणेकरून तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी. बरं आलं लक्षात. ज्यावेळेस MSBT किंवा कुठले पण युनिव्हर्सिटी सिलेबस डिझाईन करतं तर त्यामध्ये ह्या नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व करत असतं की जेणेकरून अभ्यास सोडून तुमच्या अदर जे स्किल आहे ते पण तिथे डेव्हलप झाले पाहिजे. ओके ना. मग त्यानुसार बघा हा जो 30 मार्क्सचा कंडक्शन आहे ते कसं असणार आहे तर त्यामध्ये साधारणतः 10 मार्क्ससाठी काय असणार आहे, एक मायक्रो प्रोजेक्ट असणार आहे. काय असणार आहे, 10 मार्क्ससाठी साधारणतः एक मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट असणार आहे. तर साधारणतः 2 ते 3 स्टुडंट मिळून तुम्हाला काय दिलं जातं, एक मायक्रो प्रोजेक्ट तिथं असेस केला जातो आणि तो तुम्हाला काय करायचा असतो, कंप्लीट करायचा असतो. ओके, आणि त्याचं जे काही तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनणार आहे तो साधारणतः एक्सपेक्टेड आहे की 5 ते 6 पेजेसचा मिनिमम रिपोर्ट तिथं असला पाहिजे. ओके, त्यानंतर बघा मग सर हे 30 मार्कपैकी 10 मार्क आम्हाला कळलं की याच्यावरती आम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट असणार आहे. मग त्यापैकी 20 मार्क्स जे आहे सर तर ते उरलेले 20 मार्क्स कशासाठी असणार आहे तर 20 मार्क्स तुम्हाला कसे दिले जाणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडनं 2 टेस्ट कंडक्ट केल्या जाणार आहे ड्युरिंग दी सेमिस्टर. जे सेमिस्टर ज्यावेळेस तुमचं कंप्लीट होणार आहे तर ड्युरिंग दी सेमिस्टर तुमच्यासाठी 2 टेस्ट कंडक्ट केले जातील मित्रांनो, आणि ह्या 2 टेस्ट कंडक्ट केल्यानंतर त्याचे ॲव्हरेज मार्क्स कॅल्क्युलेट केले जातील आणि ॲव्हरेज मार्क्स जे आहे आउट ऑफ 20 तुम्हाला तिथे दिले जातील. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारे हे 20 मार्क्स आणि हे 10 मार्क्स तर हे दोघं मिळून तुम्हाला काय करायचे आहे, 30 मार्क्सची प्रोग्रेसिव्ह असेसमेंट तिथे द्यायची आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारे बघा हे 70 मार्क्स लास्ट सेमिस्टर एक्झामचे 70 मार्क्स जे आहे ते एंड सेमिस्टर एक्झामचे असणार आहे आणि 30 मार्क कशाचे असणार आहे, प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो पूर्ण सब्जेक्ट आहे तो 100 मार्क्ससाठी इव्हॅल्युएट केला जाणार आहे. तुम्हाला या सब्जेक्टमध्ये टोटल 100 मार्क्ससाठी इव्हॅल्युएट केलं जाणार आहे मित्रांनो. म्हणजे मॅक्झिमम किती 100 मार्क्सचं तुमचं काय असणार आहे, इव्हॅल्युएशन असणार आहे. मग सर आम्हाला पास होण्यासाठी तुम्ही सांगितलं की जे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये मिनिमम 28 मार्क मिळणं गरजेचं आहे. प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये मिनिमम 0 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. मग सर आम्हाला ओव्हरऑल आता सब्जेक्ट जर क्लिअर करायचा असेल तर किती मार्क्स असले पाहिजे तर लक्षात घ्या, मिनिमम तुम्हाला 40 मार्क्स तिथं अचीव करणं गरजेचं आहे. जरी तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाममध्ये 28च मार्क गरजेचे आहे पण ओव्हरऑल 100 पैकी किती असले पाहिजे, तुम्हाला 100 पैकी 40 मार्क मिनिमम तिथं भेटणं गरजेचं आहे. आलं लक्षात. तर ही कशाची स्कीम झाली, ही टोटल थिअरीची स्कीम झालेली आहे की थिअरी जे तुमच्या एक्झाम तिथं कंडक्ट केले जाणार आहे किंवा जो सब्जेक्ट तुम्हाला क्लिअरन्स घ्यायचा आहे तर त्यासाठी हे सगळे एक्झामची स्कीम असणार आहे. आणि मित्रांनो आपण अगोदरच म्हणलं की जी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे किंवा ज्यावेळेस आपण थिअरी ऑफ स्ट्रक्चरचे रिलेटेड बघतो तर थिअरी ऑफ स्ट्रक्चरसाठी तुम्हाला कोणतीही एक्झाम तिथं द्यायची नाही आहे, कोणतीही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन किंवा कोणतेही प्रॅक्टिकल तिथं असणार नाही आहे. देअर विल बी नो एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, नो प्रोग्रेसिव्ह असेसमेंट फॉर द प्रॅक्टिकल. म्हणजेच इन शॉर्ट सांगायचं झालं काय की थिअरी ऑफ स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त थेरॉटिकल डिस्कशन असणार आहे, तिथं कोणतंही प्रॅक्टिकल डिस्कशन असणार नाही. आलं लक्षात. सो दिस इज अबाउट द एक्झामिनेशन स्कीम. त्यानंतर नेक्स्ट आपण जर बघितलं तर मग हा जो थिअरी ऑफ स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला काय लर्न करायचं आहे. आपण अगोदरच म्हटलं की या सेशनमध्ये बेसिकली आपण काय करणार आहे की तुम्हाला सब्जेक्टमध्ये काय लर्न करायचं आहे, सब्जेक्टची काय स्कीम आहे, मग MSBT तुम्हाला कधी पास म्हणणार आहे, त्याचा क्लिअरन्स तुम्हाला कधी देणार आहे, किती मार्क्स तुम्हाला मिनिमम भेटणं गरजेचं आहे. तर हे सगळं बेसिक स्ट्रक्चर आपण इथं बघणार आहोत. बरोबर. बघा ज्यावेळेस तुम्ही MSBTचा आय स्कीमचा 4th सेमिस्टरचा थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा सिलेबस बघता तर जो सिलेबस आहे मित्रांनो साधारणतः एक तुम्ही बघितलं तर 6 युनिटमध्ये सिलेबस काय केलेला आहे, डिवाइड केलेला आहे. किती युनिटमध्ये डिवाइड केलेला आहे, 6 युनिटमध्ये. मग सर कोणकोणते
6 युनिट आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, फर्स्ट जे युनिट सांगितलेलं आहे MSBTनं, that is nothing but the direct and bending stresses in the vertical member. डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस इन व्हर्टिकल मेंबर. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस पण कोणती पण युनिव्हर्सिटी किंवा कोणतं पण बोर्ड सिलेबस डिझाईन करतं आणि तुम्ही जर विचार केला तर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हा जो सिलेबस आहे किंवा हा जो कोर्स आहे साधारणतः 6 सेमिस्टरचा कोर्स आहे, बरोबर. प्रत्येक इयरला 2 सेमिस्टर असणार आहे. मग तुम्ही जे अगोदरचे सब्जेक्ट लर्न करताना त्या सब्जेक्टवरती डिपेंडंट पुरते काही सब्जेक्ट असतात. म्हणजे जसं तुम्ही आता थिअरी ऑफ स्ट्रक्चर बघताय तर अगोदर तुम्ही काही सब्जेक्ट लर्न केलेले असतील, काही मॉस सब्जेक्ट असेल तर सॉम रिलेटेड मेकॅनिक्स रिलेटेड काही सब्जेक्ट असेल तर त्यातला जो डेटा आहे ना तो तुम्हाला पुढे जाऊन युटिलाइज करायचा असतो. मग इथं तुम्ही जर बघितलं समजा थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा ज्यावेळेस आपण सिलेबस बघतोय तर पहिलंच युनिट काय आहे रे मित्रांनो, पहिलंच युनिट आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस इन व्हर्टिकल मेंबर. सर व्हर्टिकल मेंबर काय आहे ते आम्हाला कळणार आहे, पण हे सर डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस काय असणार आहे. तर आता स्ट्रेस हा जो टॉपिक आहे तो ऑलरेडी तुम्ही मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये बघितलेला आहे. बट डोंट वरी, ज्यावेळेस आपण कंडक्शन करणार आहे, गायडन्स करणार आहे, तर तुम्हाला सगळं आधी बेसिक क्लिअर करणार आहे आणि त्यानंतरच पुढे प्रोसीड होणार नाही. कारण काही विद्यार्थ्यांना माहित आहे की अगोदरचे जे सेमिस्टर त्यांनी ऑनलाईन कंडक्ट केलेले आहे किंवा ऑनलाईन त्याच्या एक्झाम दिलेले आहे तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारे कन्सेप्च्युअल स्टडी केलेला नाहीये, बरोबर ना, माहित असेल सगळ्यांना. मग कन्सेप्च्युअल स्टडी केला नाही त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर नाहीये आणि कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मग सर आता पुढचे सब्जेक्ट कसे लर्न करायचे. तर डोंट वरी अबाउट दॅट. आपण काय करूया की जे पण डिस्कशन आपलं असणार आहे त्या अगोदर ज्यावेळेस पण आपण गायडन्स करणार आहे तर त्या अगोदर आपण काय करणार आहे, जे पण बेसिक त्यासाठी रिक्वायर आहे त्या अगोदर क्लिअर करणार आणि नंतरच त्या टॉपिकमध्ये एंटर करणार आहे. ओके, तर फर्स्ट जे युनिट असणार आहे तुमचं डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. आता आपण हे डिस्कशन करणार नाही की सर डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस काय आहे, त्यानंतर स्लोप अँड डिफ्लेक्शन काय आहे. इथं आपण कोणतेही कन्सेप्च्युअल डिस्कशन करणार नाहीये, दॅट विल बी फ्रॉम द नेक्स्ट सेशन, बरोबर. पण इथं आपलं जे डिस्कशन असणार आहे की ऍक्च्युअली काय आहे सब्जेक्टमध्ये, बरोबर. बघा फर्स्ट युनिटमध्ये काय आहे, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस इन द व्हर्टिकल मेंबर. त्यानंतर सेकंड युनिट जो तुम्हाला दिलेला आहे सिलेबसमध्ये तो आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर युनिट 3 आहे फिक्स बीम. त्यानंतर फोर्थ युनिट तुमच्या सिलेबसमध्ये आहे किंवा तो तुम्हाला जे स्टडी करायचं आहे, लर्न करायचं आहे ते आहे कंटिन्युअस बीम. त्यानंतर फिफ्थ युनिट तुम्हाला स्टडी करायचं आहे मित्रांनो मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आणि जे 6th युनिट तुम्हाला डिस्कस करायचं आहे दॅट इज सिंपल ट्रस. आलं का लक्षात. तर अशा प्रकारचे 6 युनिटचं तुमचं थ्रू आउट दी सेमिस्टर काय करायचं आहे, लर्निंग करायचं आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस पण तुम्ही कोणती पण एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर तुम्हाला क्लिअरन्स पाहिजे असेल तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की सर मग हे डिफरंट युनिट आहे ते कोणत्या डेप्थपर्यंत आम्हाला स्टडी करायचे आहे किंवा त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे 6 युनिट आहे 1 2 3 4 5 6 युनिट, तर यामध्ये साधारणतः जर बघितलं तर जे फर्स्ट युनिट आहे जी तुमची एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, कोणती एक्झाम म्हणतोय मी, एंड सेमिस्टर. बघा आपण असं म्हटलं की एंड सेमिस्टर एक्झामिनेशन तुमची 70 मार्कची कंडक्ट होणार आहे आणि आउट ऑफ दॅट तुम्ही जर आपण हे पण सांगितलं की ड्युरिंग दी सेमिस्टर परत 30 मार्कच्या जे कंडक्शन आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट त्यामध्ये 20 मार्क्ससाठी काय होणार आहे, 2 टेस्ट कंडक्ट केले जाणार आहे. आपण त्या 2 टेस्ट विषयी डिस्कस नाही करत आहे, आपण कशाविषयी डिस्कस करतोय की लास्टला जी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन होणार आहे तुमची 70 मार्क्सची, त्यामध्ये साधारणतः एक तुम्ही सिनेरिओ जर बघितला तर जो फर्स्ट युनिट आहे तो 14 मार्क्सवरती त्यावरती क्वेश्चन्स विचारले जात आहे. त्यानंतर सेकंड युनिटवरती 12 मार्क्ससाठी क्वेश्चन्स तिथे विचारले जात आहे. बघा फर्स्ट युनिट साधारणतः 14 मार्क्ससाठी तिथे विचारलं जात आहे. त्यानंतर सेकंड युनिट जे आहे 12 मार्क्ससाठी तिथे क्वेश्चन्स विचारले जात आहे. त्यानंतर थर्ड युनिट 8 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारले जात आहे. त्यानंतर फोर्थ युनिट आहे 12 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारले जात आहे. त्यानंतर नेक्स्ट युनिटवरती अगेन 12 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारले जात आहे आणि त्यानंतर अगेन नेक्स्ट युनिटवरती पण 12 मार्कवरती क्वेश्चन्स विचारले जात आहे. म्हणजे तुम्ही इथं ऑब्झर्व जर केलं तर 12 12 12 आणि 12 12 × 4 48 ते मार्क्स झाले. त्यानंतर 14 + 8 हे झाले 22 मार्क्स. म्हणजे अशा प्रकारचं 70 मार्क्सचं तुमचं काय असणार आहे, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असणार आहे. आय होप तुम्हाला युनिटची ॲटलिस्ट युनिटची नावं तर क्लिअर झाली असेल. ओके, युनिटमध्ये काय असणार आहे तर ज्यावेळेस आपण कन्सेप्च्युअल डिस्कशन करू त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल. पण सध्या आपण फक्त सिलेबस बघतोय की काय काय युनिट आहे बाबा त्या सिलेबसमध्ये. ओके, तर हे झालं सिलेबसचं डिस्कशन. ओके, तर हा सिलेबस तुम्हाला काय करायचा आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्टमध्ये लर्न करायचा आहे. त्यानंतर बघा जे तुमचा पेपर डिझाईन केला जातो मित्रांनो, जो पण पेपर एंड सेमिस्टर एक्झामचा डिझाईन केला जातो तो कशा प्रकारे डिझाईन केला जातो. तर साधारणतः बघा बरेच मुलं हे ॲनालिसिस करत नाही. ज्यावेळेस पण कोणती पण एक्झाम तुम्ही देता तर पेपरचं ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट असतं की ॲक्च्युली पेपर सेटर कशा प्रकारे पेपर सेट करत आहे. कारण बघा एक फिक्स फॉर्मॅट असतो, कोणतीही युनिव्हर्सिटी असू द्या कोणतंही बोर्ड असू द्या तर त्यांनी एक फिक्स पॅटर्न बनवलेला असतो की या पॅटर्नमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पेपर सेट करायचा आहे. मग साधारणतः जो पॅटर्न आता ऑब्झर्व होत आहे किंवा जे सध्या ट्रेंड आहे किंवा जो आपल्याला प्रिव्हियस इयर पेपरवरून ॲनालिसिस कळत आहे त्यावरून आपल्याला काय कळतंय की जे काही डिफरंट युनिट आहे म्हणजे जे 6 युनिट आहे त्यावरती कशा प्रकारे पेपर सेट केला जातो. आपल्याला माहित आहे की साधारणतः 70 मार्क्सचा पेपर आपल्याला सेट करायचा आहे. मग सर 70 मार्क्सचा पेपर कसा सेट केला जातो लक्षात घ्या. इथं तुम्हाला 3 डिस्ट्रीब्युशन मार्क्सचे दिसत आहे. एक आहे आर, नंतर आहे
यू आणि नंतर आहे ए. मग सर हे आर यू ए काय आहे आम्हाला काही कळत नाहीये, तर व्यवस्थित लक्षात घ्या. आर म्हणजे काय, आर म्हणजे जे काही आर जो असणार आहे ऍक्च्युली इट इज रिमेंबर बेस टॉपिक्स असणार आहे. म्हणजे काय, आर इज फॉर रिमेंबर. असेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील की जे काय असणार आहे रिमेंबर बेस असणार आहे, की जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे गोष्टी, बरोबर. त्यानंतर यू काय असणार आहे, यू आर दी अंडरस्टँड बेस्ड टॉपिक्स. म्हणजे इथं जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील की ते तिथं ऍक्च्युली तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. ओके. आणि लास्टला ए आहे दॅट इज द ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स, की ज्याच्यावरती तुम्हाला ऍक्च्युअल फील्डवरती तुम्ही ह्या गोष्टीला अप्लाय करताय किंवा फील्ड बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात आणि त्याचं तुम्हाला सोल्युशन देणं गरजेचं असतं. ओके. तर अशा प्रकारे साधारणतः मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असतं. मग प्रत्येक युनिट जो आहे ते आपण बघितलं की किती मार्क्सला विचारलं जातोय. आपण सांगितलं की 14, 12, 8, 12, 12, 12 अशा प्रकारे 70 मार्क्सचा पेपर सेट केला जात आहे हे आपण बघितलं. पण त्यापैकी परत जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर फर्स्ट युनिट जे 14 मार्कला मित्रांनो विचारलं जात आहे, फर्स्ट युनिट जे 14 मार्कला विचारलं जात आहे त्यामध्ये साधारणतः 2 मार्क्स हे रिमेंबर बेस आहे, 4 मार्क्स हे अंडरस्टँड बेस आहे आणि त्यानंतर 8 मार्क हे ऍप्लिकेशन बेस आहे. आलं लक्षात. त्यानंतर जे सेकंड युनिट 12 मार्कला विचारलं जात आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 2 मार्क हे परत रिमेंबर बेस आहे, त्यानंतर 4 मार्क्स हे अंडरस्टँड बेस आहे, त्यानंतर 6 मार्क हे ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन्स वरती आहे. ओके. त्यानंतर थर्ड युनिट तुम्ही जर बघितलं तर 8 मार्क्ससाठी साधारणतः थर्ड युनिट विचारलं जात आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर रिमेंबर बेस कोणताही क्वेश्चन नसणार आहे, अंडरस्टँड बेस क्वेश्चन 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन 4 मार्क्ससाठी असणार आहे. आणि नंतरचे उरलेले जे 3 युनिट आहे मित्रांनो, साधारणतः तुम्ही जर बघितलं तर सेकंड युनिट आणि जे काही जे काही फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ युनिट आहे त्याचा जो काही मार्किंग डिस्ट्रीब्युशन आहे ते सेम आहे. बघा कसं आहे सेम. रिमेंबर बेस क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे, त्यानंतर अंडरस्टँड बेस क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन 6 मार्क्ससाठी आहे. ओके. तर अशा प्रकारचं काय केलं जातं, तुमचा पेपर डिझाईन केला जातो. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर MSBT जो काही व्ह्यू ठेवलेला आहे किंवा जो पर्स्पेक्टिव्ह ठेवलेला आहे त्यांनी काय ठेवलेलं आहे पर्स्पेक्टिव्ह, की इथं जर तुम्ही जर बघितलं तर मॅक्झिमम क्वेश्चन हे ऍप्लिकेशन बेस विचारले जात आहे. म्हणजे तुम्ही जर एंड सेमिस्टरचा 70 मार्क्सचा पेपर जर बघितला तर त्यापैकी 36 मार्कचे जे क्वेश्चन आहे मित्रांनो तर ते कसे आहे, ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन आहे. त्यानंतर 24 मार्क जे विचारले जात आहे टोटल तर ते साधारणतः अंडरस्टँड बेस क्वेश्चन वरती आहे. आणि पार्ट करायचं जे तुम्ही म्हणता, मोस्ट ऑफ दी मुलं बघा की ज्यावेळेस एक्झामला जायचं असतं तर बऱ्याच गोष्टी पार्ट करता, रिमेंबर करता, तर MSBT त्यावरती खूप कमी भर दिलेला आहे. कारण मुलांचे स्किल इम्प्रूव्ह करायचे आहे, तुमचे स्किल इम्प्रूव्ह करायचे आहे, तुम्हाला अंडरस्टँड झाला पाहिजे सब्जेक्ट, जो की तुम्ही पास आउट झाल्यानंतर तुम्हाला कुठेतरी फील्डवरती जाऊन अप्लाय करायचा आहे, त्या गोष्टी तुम्हाला क्लॅरिटी आली पाहिजे. त्यामुळे तुम्ही एक सिनेरिओ जर इथं बघितलं तर बघा रिमेंबर बेस क्वेश्चन आहे खूप कमी विचारले जात आहे. साधारणतः फक्त 10 मार्क्ससाठी जर बघितलं तर रिमेंबर क्वेश्चन्स विचारले जात आहे आणि सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन्स विचारले जात आहे. आलं का लक्षात. तर क्वेश्चनची जी क्रिटिकलिटी असणार आहे किंवा कॉम्प्लेक्सिटी असणार आहे ती बऱ्यापैकी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा सब्जेक्ट अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, थेरी ऑफ स्ट्रक्चर हा पार्ट करण्यासारखा सब्जेक्ट नाहीये किंवा तुम्ही असं नाही की तुम्ही पार्ट करून गेले आणि तिथं राईट करता आलं, तर पूर्ण न्यूमेरिकल बेस क्वेश्चन्स असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते ऍक्च्युअली कसे सॉल्व्ह करायचे, त्यामध्ये कशा कन्सेप्ट अप्लाय करायच्या हे जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. आलं का लक्षात. त्यामुळे सब्जेक्ट अंडरस्टँड होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण ऑब्विसली गायडन्स करणारच आहे. आलं का लक्षात. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण गायडन्स तर करणारच आहे, पण तुम्हाला स्वतः काही रेफर करायचे बुक्स जर असतील, म्हणजे तुम्हाला काही डाऊट येत असेल तुम्ही आम्हाला तर विचारू शकता, पण त्यापैकी तुम्हाला आणखी काही कॉन्सेप्ट क्लॅरिटी घ्यायची आहे किंवा तुम्हाला काही रेफर करायचं आहे तर त्यासाठी कोणते स्टँडर्ड बुक रेफर करू शकता. तर इथं साधारणतः मी तुम्हाला एक 4 ते 5 रेफरन्स सजेस्ट करत आहे. यामध्ये जर फर्स्ट रेफरन्स तुम्ही जर बघितलं तर थेरी ऑफ स्ट्रक्चर बाय रमन रुतम एस आणि त्यांचं पब्लिकेशन कोणतं आहे तर धनपत राय अँड सन्स पब्लिकेशन आहे. आलं का लक्षात. तर फर्स्ट रेफरन्स कोणता आहे, फर्स्ट रेफरन्स बुक तुमच्या लायब्ररीमध्ये गेले किंवा अदर कुठं बुक शोधायला तुम्ही जर गेले तर तुम्हाला जर रेफरन्स यूज करायचा असेल थेरी ऑफ स्ट्रक्चरसाठी तर तुम्ही ह्या बुकसाठी सर्च आउट करू शकता. कोणतं बुक आहे, थेरी ऑफ स्ट्रक्चर, ऑथर कोण आहे, रमन रुतम एस. ओके. आणि याचं पब्लिकेशन कोणतं आहे तर धनपत राय अँड सन्स पब्लिकेशन. ओके. त्यानंतर सेकंड सोर्स तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही अगेन थेरी ऑफ स्ट्रक्चर बाय खुर्मी RS यूज करू शकता. कोणतं पब्लिकेशन आहे तर एसचेंद पब्लिकेशनचं हे बुक असणार आहे. त्यानंतर बघा स्ट्रक्चरल अनालिसिस व्हॉल्यूम 1 तुम्ही यूज करू शकता बाय भाविकट्टी SS. भाविकट्टी SS कोण आहे, ऑथर्स आहे आणि त्याचं पब्लिकेशन कोणतं आहे तर विकास पब्लिशिंग हाऊस काय करत आहे, या बुकला पब्लिश करत आहे. ओके. त्यानंतर आणखी सोर्स तुम्हाला यूज करायचा असेल तर मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर व्हॉल्यूम 1 अँड व्हॉल्यूम 2 बाय जुन्नरकर SB ऑथर आहे, ते यूज करू शकता. आणि हे कोण पब्लिश करत आहे,
पब्लिश बाय चारोटर पब्लिकेशन हाऊस. आलं का लक्षात. आणि त्यानंतर तुम्हाला आणखी काही रेफरन्स यूज करायचा असेल तर फिफ्थ थेरी ऑफ स्ट्रक्चर बाय पंडित GS अँड गुप्ता तुम्ही यूज करू शकता. अँड त्याचं जे पब्लिकेशन आहे कोणतं आहे पब्लिकेशन, टाटा मॅग्रो-हिल पब्लिश याला करत आहे. आलं का लक्षात. तर हे काही रेफरन्स आहे मित्रांनो, हे तुम्ही युटिलाइज करू शकता. तुम्हाला आणखी डिटेलमध्ये डेटा पाहिजे असेल तर आपण तर पूर्ण क्लिअरिटी तर देणारच आहे, पण काय असतं बाबा की आपल्याला आणखी काही डेप्थमध्ये स्टडी करायचा आहे की जो एक्झाम सोडून पण गरजेचा आहे. तर त्यावेळेस तुम्हाला जर वाटलं काही रेफर करायचं आहे तर याला तुम्ही रेफर करू शकता, किंवा आपण कॉन्टॅक्टमध्ये असणारच आहे. तर काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही रेफरन्स कळत नाही किंवा एखादा टॉपिक कळत नाही तर ते आपण डिस्कशन तर करणारच आहे. बरोबर. तर हे थेरी ऑफ स्ट्रक्चरचे रिलेटेड आपण डिस्कशन बघितलं. आता सगळ्यात महत्त्वाचं जी लास्टला तुमची सेमिस्टर एक्झाम कंडक्ट होणार आहे 70 मार्कची मित्रांनो, तर हे 70 मार्कचा पेपर ॲक्च्युली कसा सेट केला जातो. मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आपण तर बघितलं, पण क्वेश्चन्स कसे सेट केले जातात किंवा किती क्वेश्चनमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं हे डिस्ट्रीब्युशन असणार आहे. इथं जर तुम्ही लक्षात जर घेतलं तर जो क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे लास्टला 70 मार्क्सचा, तो कशा प्रकारचा फॉर्मॅट आहे. तर साधारणतः 6 क्वेश्चन विचारले जातात. किती क्वेश्चन विचारले जातात, 6 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. त्यापैकी फर्स्ट क्वेश्चन तुम्ही जर बघितला तर यामध्ये साधारणतः 7 क्वेश्चन तिथं दिलेले असतात मित्रांनो, आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन काय करायचे असतात, अटेम्प्ट करायचे असतात. 7 पैकी किती अटेम्प्ट करायचे आहे, 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे मित्रांनो. आणि ह्या 5 क्वेश्चन मध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक क्वेश्चन आहे तो किती मार्कला असणार आहे, 2 मार्कला. मग 5 क्वेश्चन आहे, 2 मार्कला एक क्वेश्चन, मग टोटल किती मार्क्सचा क्वेश्चन झाला, तर पहिला क्वेश्चन जो असणार आहे तो टोटल 10 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. आलं का लक्षात. त्याचप्रमाणे तुम्ही सेकंड क्वेश्चन जर बघितला तर इथं तुम्हाला 4 क्वेश्चन दिले जातील मित्रांनो, तर त्यापैकी तुम्हाला कोणतेही 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. आलं का लक्षात. आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे, म्हणजे 3 × 4 असे टोटल किती, तर सेकंड क्वेश्चन हा टोटल 12 मार्क्ससाठी तिथं असणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर बघा जो थर्ड क्वेश्चन आहे तर यामध्ये अगेन तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले आहे मित्रांनो, आणि त्यापैकी किती अटेम्प्ट करायचे आहे, 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. अगेन 4 मार्क्स इच, म्हणजे किती टोटल 12 मार्क्स असणार आहे. त्यानंतर अगेन तुम्ही जर नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं मित्रांनो, चौथा क्वेश्चन, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3च अटेम्प्ट करायचे आहे. पण तुम्हाला टोटल क्वेश्चन किती दिलेले आहे, तर इथं तुम्ही जर बघितलं तर टोटल 5 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे, की ज्याच्यापैकी तुम्हाला 3 अटेम्प्ट करायचे आहे. आणि इथं सुद्धा प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क आहे, 4 मार्क आहे. म्हणजे टोटल किती मार्क, अगेन 12 मार्क्ससाठी हा काय असणार आहे, 4th नंबरचा क्वेश्चन असणार आहे. ओके. त्यानंतर बघा जो 5th नंबरचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं साधारणतः मित्रांनो तुम्हाला 2च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. पण इथं जर बघितलं तर प्रत्येक क्वेश्चन जो आहे 6 मार्कला एक क्वेश्चन असणार आहे. किती मार्कला, 6 मार्कला. आणि तुम्ही इथं जर बघितलं तर 3 टोटल क्वेश्चन असणार आहे, आणि 3 पैकी तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे आहे, 2 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे. सो दॅट्स वाय हा जर क्वेश्चन तुम्ही जर बघितला तर प्रत्येक क्वेश्चनला 6 मार्क आहे, म्हणजेच टोटल 12 मार्क्सचा अगेन हा काय असणार आहे, क्वेश्चन असणार आहे. आणि सेम सिनेरिओ तुम्ही जर बघितला तर लास्ट क्वेश्चन मध्ये आहे, दॅट इज 6 क्वेश्चन. इथं सुद्धा तुम्हाला 3 पैकी किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे, कोणतेही 2 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. आणि इथं सुद्धा जर बघितलं तर प्रत्येक क्वेश्चन हा किती मार्कला आहे, 6 मार्कला क्वेश्चन आहे, म्हणजे टोटल 12 मार्क्सचा हा काय असणार आहे, लास्टचा क्वेश्चन असणार आहे. म्हणजे तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व जर केली मित्रांनो तर फक्त फर्स्ट क्वेश्चन 10 मार्कला आहे, बाकी सगळे क्वेश्चन किती मार्कला आहे, 12 मार्कला आहे. म्हणजेच काय, हे 12 12 12 12 आणि 12, हे 12 पंचे किती, 60 मार्क, आणि हा 10 मार्क. म्हणजे अशा प्रकारे 70 मार्कचा काय केला जातो, तुम्हाला पेपर सेट केला जातो. आणि मित्रांनो इथं हा जो आपण पेपर फॉर्मॅट सांगितलेला आहे, सेम पेपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय येणार आहे, तिथं क्वेश्चन पेपर लास्ट सेमिस्टर एक्झामला येणार आहे. आलं का लक्षात. तर हे सगळं डिस्कशन आपण जे केलेलं आहे, दिस इज रिगार्डिंग दी थिअरी ऑफ स्ट्रक्चर. आलं का लक्षात. मग आता यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, हा जो थिअरी ऑफ स्ट्रक्चर कोर्स आपण कंडक्ट करत आहोत तर याचा सिनेरिओ काय आहे किंवा काय आपण इथं गायडन्स कसं करणार आहे, तर लक्षात घ्या हे थिअरी ऑफ स्ट्रक्चर जो सब्जेक्ट आहे मित्रांनो, तर याचं कंप्लीट गायडन्स जे आहे तर ते आपण एक रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या फॉर्ममध्ये इथं रिलीज करत आहोत. व्हिडिओ लेक्चर सिरीज जे असणार आहे तर त्यामध्ये कसं असणार आहे, तर बघा प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला टॉपिकचं डिस्कशन तिथं कंप्लीट केलं जाईल, थिअरी कंप्लीट डिस्कस केली जाईल, तुम्हाला कन्सेप्च्युअली समजून सांगितली जाईल. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे की त्या प्रत्येक टॉपिकवरती नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे, की जेणेकरून तुम्हाला पूर्ण काय येईल, कन्सेप्ट क्लॅरिटी येईल. त्यानंतर तुम्ही ज्या एक्झामसाठी तयारी करत आहे म्हणजे सेमिस्टर एक्झामची, तर सेमिस्टर एक्झामच्या अगोदर जेवढ्या पण एक्झाम झालेल्या आहे तर त्या सगळ्या एक्झामचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते सगळे सॉल्व्ह इथं करून घेतले जातील. ओके. आलं का लक्षात. आणि तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. आणि इन केस तुम्हाला आता काय होतं की ज्यावेळेस आपण रेकॉर्डेड लेक्चर्स बघतो तर त्यामध्ये काही डाऊट मुलांना क्रिएट होता, बरोबर ना. तर मुलांना याच्याविषयी पण तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाहीये, कारण आपण काय करणार आहे, साधारणतः प्रत्येक युनिटवरती डाऊट सॉल्व्हिंग सेशन तिथं कंडक्ट करणार आहे. काय म्हणतो मी, लक्षात घ्या, प्रत्येक युनिटवरती काय करणार आहे, डाऊट सॉल्व्हिंग सेशन कंडक्ट करणार आहे, जे की तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर तो इथं काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. आणि प्रत्येक युनिट झाल्यानंतर डाऊट सॉल्व्हिंग सेशन असेल तर त्यामध्ये तुम्हाला जे डाऊट येत आहे ते ऑब्व्हियसली तिथे काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. मग सर हे सगळं डिस्कशन आम्हाला कळलेलं आहे की अशा प्रकारे कोर्स कंडक्ट होणार आहे. प्रत्येक युनिटचे काय होणार आहे, तिथं रेकॉर्डेड लेक्चर्स ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. आणि
आणि त्याच्यानंतर प्रत्येक युनिटवरती डाऊट सॉल्विंग सेशन असणार आहे, प्रत्येक सेमिस्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे. मग सर इथं आम्हाला सांगा की हे आम्हाला भेटणार कसं, म्हणजे आम्ही हे रेकॉर्डेड लेक्चर सिरीज आहे हे कुठं बघू शकतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचं एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरवरती तुम्ही जर गेले तर गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी सर्च करा आणि आपला जो लोगो आहे, लोगो तुम्ही बघितलाच असेल, हा लोगो जो असणार आहे तर त्या लोगो असलेलं तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला पूर्ण असिस्टन्स तिथं प्रोव्हाइड केलं जाईल. ॲपमध्ये गेल्यानंतर थेरी ऑफ स्ट्रक्चर हा कोर्स तुम्ही सर्च आउट करू शकता. ओके, किंवा ॲप जे डाउनलोड तुम्हाला करायचं आहे तर त्याची लिंक जी आहे तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तर तिथनं काय करा, क्लिक करा, प्ले स्टोअरवरती जा आणि ॲपला डाउनलोड करा. त्यानंतर तुम्हाला जर कोर्समध्ये एनरोल व्हायचं असेल तर त्या कोर्सची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही एकदा की ॲप डाउनलोड केलं आणि तुम्हाला कोर्स जर तिथं ॲपमध्ये भेटत नसेल तर तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये जी ॲपची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा, त्या ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या कोर्सवरती तिथं घेऊन जाईल. आलं का लक्षात. तर इथं आपण ट्राय करूया की मिनिमम टू मिनिमम कॉस्टमध्ये तुम्हाला कशा प्रकारे मॅक्झिमम गायडन्स प्रोव्हाइड करता येईल आणि तुम्हाला कशा प्रकारे इझिली थेरी एक्झामला क्लिअर करता येईल. ओके सर, काही डाऊट असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. काही डाऊट असेल, काही क्लिअरच असेल, तुम्हाला काही डाऊट असू द्या, फीच्या रिगार्डिंग डाऊट असू द्या, कोर्स कंडक्शनच्या रिगार्डिंग डाऊट असू द्या, की सर लेक्चर कसे होणार आहे, लेक्चरमध्ये कशा प्रकारे गायडन्स प्रोव्हाइड केलं जाणार आहे, तुम्हाला कोणताही डाऊट असू द्या, कितीही छोटा मोठा डाऊट असू द्या, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पूर्णपणे असिस्टन्स तिथं प्रोव्हाइड केलं जाईल. आलं का लक्षात. सो विल स्टॉप हिअर. आपण इथं थांबूया. आय थिंक तुम्हाला पूर्ण थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा पूर्ण गायडन्स तिथं क्लिअरन्स, ॲक्च्युली जो बेस आहे की ॲक्च्युली हा सब्जेक्ट सेमिस्टरमध्ये कसा कंडक्ट केला जातो याची पूर्ण आयडिया तुम्हाला आलेली असेल. आलं का लक्षात. आणि जे नेक्स्ट सेशन असणार आहे मित्रांनो, त्यामध्ये बेसिकली आपण काय करणार आहे की स्ट्रक्चरचं जे ॲक्च्युली तुम्ही यूज करत असता किंवा थेरी ऑफ स्ट्रक्चर ज्याचं आपण म्हणतोय, कारण या सब्जेक्टचा मिनिंग तर आपण ह्या सेशनमध्ये बघितला नाही. पुढच्या सेशनमध्ये आपण ह्या सब्जेक्टचा मिनिंग समजून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला जे बेसिकची रिक्वायरमेंट असणार आहे की सर डिफरंट जे काही स्ट्रक्चर आपण डेली लाईफमध्ये बघतो, मग ते स्ट्रक्चर आपण इथं ॲनालिसिस कसं करत असतो, त्या स्ट्रक्चरला शो कसं करत असतो, त्याचं आयडियलायझेशन कसं केलं जातं, सपोर्ट कसे शो केले जाते, लोडिंग कशी शो केले जाते, ॲक्च्युली ॲनालिसिस आणि डिझाईनमध्ये काय डिफरन्स आहे, तर हे सगळं बेसिक तुम्हाला आधी एका सेशनमध्ये क्लिअर केलं जाईल आणि नंतर तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये एंटर केलं जाईल. ओके, सो आय थिंक त्यानंतर तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. ओके, सो आपण इथं थांबूया आणि सगळ्यांनी हे सेशन ऐकल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. थँक्यू. विल स्टॉप.